त्याचबरोबर हा खटला पूर्ण न्याय मिळण्यासाठी आहोत. पार्किंग गाडी न करता काही आपल्या समाजातील महिलांना विनंती आहे. आपल्या काही महिला प्रतिनिधीकडे माननीय कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी जायचं आहे. तर आपण इथंच थांबावं किंवा ज्या घालून देण्याची प्रथा करावी. समोर पाण्याच्या बाटल्याची व्यवस्था केलेली आहे. जाताना ऊन आहे, गमजा वगैरे रुमाल वगैरे वापरावा. जाताना स्वतः वाटतील. जाताना ज्या हातामध्ये पाट्या फलक घ्यायच्या आहे त्या समोर गाडीमध्ये आहे. कार्यकर्ते बरोबर आपल्या मोर्चाच्या लाईन मध्ये तुम्ही मध्ये नका. दिसते कुमारी भाग्यश्रीचा जो निर्गुण खून झालेला आहे त्याच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालली जावी
तिच्याकरता उज्ज्वल निकमसारखे निष्णात वकील जे लवकरात लवकर तिला न्याय देऊ शकतील. हल्ली पोलीस यंत्रणेकडून चार्जशीट दाखल करताना त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई पुढच्याकरता खटला चांगला चालावा याकरता जे करता येईल त्याच्यासाठी हा निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे. पण तत्पूर्वी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी या सर्व गोष्टी करण्याचा आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य ती आम्ही कारवाई करून दोषींना लवकरात लवकर सजा दिली जाईल. प्रकरण जे आहे ते आपल्या सर्वांच्या समोर आहे. तिच्या आईवडिलांना आम्ही भेटल्यानंतर जे लक्षात आलं की तरुण मुलांना जी व्यसनाधीनता आणि जे नवीन ऑनलाईनचा जो एक वेगळा व्यसन जडलेलं आहे मुलांना, ऑनलाईन रम्मीमध्ये त्या मुलांना काहीतरी मोठा तोटा झालेला आणि तो तोटा भरून काढण्याकरता या भाग्यश्रीचा निर्घृण असा खून झाला आहे असं सकृतदर्शनी तिच्या आईवडिलांच्याशी भेटल्यावर माझ्या लक्षात आलं. कुठेतरी महिलांसाठी असुरक्षितता या राज्यात चालली असं मला वाटतं. या राज्यात नाही आहे, सगळीकडेच महिलांना असुरक्षिततेची भावना आहे आणि त्याच्यासाठी सरकार प्रशासन यापेक्षा आपण समाज म्हणून जिम्मेदार आहोत असं मला वाटतं.